मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट 20 वरणगाव याकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न पहा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, वरणगाव SRPF गट 20 चे मुख्यालय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 जळगाव. तर वरणगाव SRPF गट 20 चे मुख्यालय हे पहा जळगाव या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, जळगाव जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा रोहन घुगे. तर रोहन घुगे हे जळगाव जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा, जळगाव जिल्हा कोणत्या वर्षी तयार झाला आहे? तर जळगाव हा जो जिल्हा आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 1906. कोणत्या? 1906 यावर्षी तो तयार झालेला आहे. प्रश्न क्रमांक चौथा, जळगाव जिल्ह्यातील कोणत्या गावी संरक्षण साधन निर्मितीचा कारखाना आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 वरणगाव. तर जळगाव जिल्ह्यातील पहा वरणगाव या गावी संरक्षण साधन निर्मितीचा कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 5, जळगाव जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? तर जळगाव हा जो जिल्हा आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 नाशिक. कोणत्या? नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येतो. प्रश्न क्रमांक 6, जळगाव जिल्ह्याच्या उत्तर सीमेला खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश. तर जळगाव जिल्ह्याच्या पहा उत्तर सीमेला मध्य प्रदेश या राज्याची सीमा लागून आहे. प्रश्न क्रमांक 7, जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण पद्मलय कोणत्या तालुक्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 एरंडोल. तर पहा जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण पद्मलय हे जे आहे तर ते एरंडोल या तालुक्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणती आदिवासी जमात ही जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा पावरा, दुसरी आहे तडवी आणि तिसरी आहे कोतील. या तिन्ही आदिवासी जमात या जळगाव या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात. प्रश्न क्रमांक 9, जळगाव जिल्ह्यात तालुक्याची संख्या किती आहे? तर जळगाव जिल्ह्यामध्ये तालुक्याची संख्या ही पहा ऑप्शन क्रमांक 4 15 आहे. किती आहे? 15 आहे. प्रश्न क्रमांक 10, केळीचे शहर बनाना सिटी म्हणून महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा जळगाव. तर केळीचे शहर म्हणून पहा महाराष्ट्रातील जळगाव हा जिल्हा प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणाची कर्मभूमी जळगाव आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा साने गुरुजी, आर्यभट आणि बहिणाबाई चौधरी या तिघांची कर्मभूमी जळगाव हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 12, जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? तर जळगाव जिल्ह्यामध्ये पहा एकूण ऑप्शन क्रमांक 1 पहा 2. किती? एकूण 2 लोकसभा मतदारसंघ आहेत. प्रश्न क्रमांक 13, जळगाव जिल्ह्याला खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? तर जळगाव जिल्ह्याला पहा ऑप्शन क्रमांक 1 अजिंठाचे प्रवेशद्वार म्हणून. काय? अजिंठाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 14, जळगाव जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? तर जळगाव जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ हे पहा ऑप्शन क्रमांक 2 11,765 चौरस किलोमीटर. किती? 11,765 चौरस किलोमीटर हे जळगाव जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ आहे. प्रश्न क्रमांक 15, जळगाव जिल्हा कोणत्या जिल्ह्यापासून वेगळा झालेला जिल्हा आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 धुळे. तर जळगाव हा जो जिल्हा आहे तर तो पहा धुळे या जिल्ह्यापासून वेगळा झालेला जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 16, जळगाव जिल्ह्यातील प्रमुख भुसावळ रेल्वे स्टेशन कोणत्या विभागात येते?
या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 मध्य रेल्वे, जे की भुसावळ विभाग. तर जळगाव जिल्ह्यातील प्रमुख भुसावळ रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वे या विभागामध्ये येते. प्रश्न क्रमांक 17 जळगाव जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री गार्डियन मिनिस्टर कोण आहेत? तर जळगाव जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री हे पहा ऑप्शन क्रमांक 3 गुलाबराव पाटील आहेत. कोण आहेत? गुलाबराव पाटील हे आहेत. प्रश्न क्रमांक 18 जळगाव जिल्ह्यातून कोणती पर्वतरांग गेलेली आहे? तर जळगाव जिल्ह्यातून पहा ऑप्शन क्रमांक 1 सातपुडा पर्वतरांग. कोणती? सातपुडा पर्वतरांग ही गेलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कर्मभूमी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जी जन्मभूमी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 जळगाव आहे. कोणते आहे? जळगाव हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 20 पाल हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात येते? तर पाल हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 3 रावेर, जे की हे जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? जळगाव या तालुक्यामध्ये येते. प्रश्न क्रमांक 21 जळगाव जिल्ह्यातील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? तर जळगाव जिल्ह्यातील स्त्री पुरुष प्रमाण आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 1925. तर 2011च्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्यातील स्त्री पुरुष प्रमाण आहे दर 1000 पुरुषामागे 925 स्त्रियाचे प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक 22 जळगाव जिल्ह्यातील फेकरी येथे खालीलपैकी काय आहे? तर जळगाव जिल्ह्यातील फेकरी येथे पहा ऑप्शन क्रमांक 1 औष्णिक विद्युत केंद्र आहे. काय आहे? फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 23 जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे कोणत्या प्रसिद्ध गणितज्ञाचा जन्म झालेला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा भास्कराचार्य द्वितीय. तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे पहा भास्कराचार्य द्वितीय या प्रसिद्ध गणितज्ञाचा जन्म हा त्या ठिकाणी झालेला होता. प्रश्न क्रमांक 24 जळगाव जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे? तर जळगाव जिल्ह्याच्या पूर्वेला पहा ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा. कोणता? बुलढाणा हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणती नदी जळगाव जिल्ह्यातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व, म्हणजेच पहा पूर्णा, अंजनी आणि भोकर या तिन्ही ज्या नद्या आहेत तर ते जळगाव या जिल्ह्यातून वाहतात. प्रश्न क्रमांक 26 प्रसिद्ध उनपदेव सुनपदेव ही गरम पाण्याचे झरे जळगावमधील कोणत्या तालुक्यात आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 चोपडा. तर पहा प्रसिद्ध उपनदेव सुपनदेव ही जी गरम पाण्याचे झरे आहेत तर ते जळगाव जिल्ह्यातील चोपडा या तालुक्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 27 जळगाव जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? तर जळगाव जिल्ह्याला पहा महाराष्ट्रातील एकूण ऑप्शन क्रमांक 2 4 किती एकूण 4 जिल्ह्याच्या सीमा या लागून आहेत. प्रश्न क्रमांक 28 जळगाव जिल्ह्यातील सांगदेव हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या संगमावर आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 तापी आणि पूर्णा. तर जळगाव जिल्ह्यातील सांगदेव हे जे तीर्थक्षेत्र आहे तर ते तापी आणि पूर्णा या नद्याच्या संगमावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 29 जळगाव जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? तर जळगाव जिल्ह्याचे पूर्वीचे नाव हे पहा ऑप्शन क्रमांक 3 खानदेश होते. कोणते होते? खानदेश. प्रश्न क्रमांक 30 जळगाव जिल्ह्यातील अळमनेर हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर जळगाव जिल्ह्यातील अळमनेर हे जे शहर आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 बोरी. कोणत्या? बोरी या नदीच्या काठावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 31 अहिराणी ही मुख्य बोलीभाषा महाराष्ट्रातील कोणत्या भागात म्हणजेच जळगावसह बोलली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 खानदेश. तर पहा अहिराणी ही जी मुख्य बोलीभाषा आहे तर ती महाराष्ट्रातील पहा खानदेश या भागामध्ये बोलली जाते. प्रश्न क्रमांक 32 जळगाव जिल्ह्याची साक्षरता 2011च्या जनगणनेनुसार अंदाजे किती टक्के आहे?
तर जळगाव जिल्ह्याची साक्षरता पहा 2011च्या जनगणनेनुसार ऑप्शन क्रमांक 2 78.20%. किती? 78.20% इतकी आहे. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणती नदी ही जळगाव जिल्ह्यातून वाहत नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 कोयना. तर पहा कोयना ही जी नदी आहे तर ती जळगाव या जिल्ह्यातून वाहत नाही. प्रश्न क्रमांक 34, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे स्मारक जळगावमधील कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 मेहरून तलाव. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे जे स्मारक आहे तर ते पहा जळगाव जिल्ह्यातील मेहरून तलाव या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 35, तापी आणि वाघोर या नद्याचा संगम जळगाव जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 साकेगाव. तर तापी आणि वाघोर या नद्याचा जो संगम आहे तर तो जळगाव जिल्ह्यामध्ये पहा साकेगाव या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 36, जळगाव जिल्ह्याची एकूण लोकसंख्येची घनता किती आहे? तर जळगाव जिल्ह्याची एकूण लोकसंख्येची जी घनता आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 359 आहे. किती आहे? 359 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 37, जळगाव जिल्ह्यातील कोणती नगर परिषद ही महाराष्ट्रातील पहिली डिजिटल नगर परिषद ठरली? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 अळमनेर. तर पहा जळगाव जिल्ह्यातील अळमनेर ही जी नगर परिषद आहे तर ही महाराष्ट्रातली पहिली डिजिटल नगर परिषद ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 38, जळगाव जिल्ह्यात तापी नदीवर खालीलपैकी कोणते धरण बांधण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 हतनूर धरण. तर जळगाव जिल्ह्यामध्ये पहा तापी नदीवर हतनूर हे धरण बांधण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 39, पातळेश्वर हे प्राचीन शिवमंदिर जळगाव जिल्ह्यात कुठे आहे? तर पातळेश्वर हे जे प्राचीन शिवमंदिर आहे तर ते जळगाव जिल्ह्यातील पहा ऑप्शन क्रमांक 2 चाळीसगाव या ठिकाणी. कुठे? चाळीसगाव या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 40, जैन इरिगेशन सिस्टमचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर जैन इरिगेशन सिस्टमचे जे मुख्यालय आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? जळगाव या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये स्थित आहे.